अतिउत्साही पर्यटकांमुळे निसर्गरम्य अशा आंबोलीची खास ओळख बदलतीये। वीकेंड डेस्टिनेशन म्हणून आंबोलीकडे पाहणारे पर्यटक तिथल्या परिस्थितीमुळे आता पाठ फिरवू लागलेत। काय आहे यामागची कारणं जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। राज्यातील अनेक पर्यटन स्थळांपैकी आंबोलीची एक वेगळी ओळख आहे। रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून तणावमुक्त होण्यासाठी पर्यटक आंबोलीला आवर्जून भेट देत असतात। हिरवा शालू पांघरलेल्या डोंगरकडा आणि या डोंगरकड्यांवरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा आणि खोलच खोलदरी हे सगळं दृश्य आपल्या डोळ्याचं पारणं फेडतात। अशा या सौंदर्याने नटलेल्या निसर्गसंपन्न आंबोलीची हीच ओळख आता पुसली जाऊन तिला वेगळीच ओळख मिळू पाहतीये। निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलेले काही पर्यटक इथे दारू पिऊन उच्छाद मांडू लागलेत। मुलींची छेड काढणं, कुटुंबासह आलेल्या पर्यटकांना त्रास देणं, दारू पिऊन धिंगाणा घालणं हे प्रकार आता या ठिकाणी सर्रासपणे होऊ लागलेत। याच दारूमुळे कावळेसाद धबधब्यावर नुकतेच 2 बळीही गेलेत। त्यामुळे कुटुंबासोबत आंबोलीला जावं की नाही असा प्रश्न पर्यटकांना पडू लागलाय। पर्यटकांना असंही कळलंय की शनिवार रविवार इथे पोलीस असतात, इतर दिवशी नसतात। त्यामुळे इतर दिवशी दंगामस्ती करून इथे असे काही प्रकार घडत असतात। ह्या प्रकाराचा सगळ्या यंत्रणांना त्रास होतो तो होतो। आम्हाला स्थानिक लोकांनी ह्याचा भरपूरच त्रास व्हायला लागला। असं वाटायला लागलं की हा पॉईंट नसलेला बरा। जिकडे तिकडे दारूच्या पार्ट्या चालू असतात, पोलीस 1-2 येतात, पोलिसांचा लक्ष नसतो अजिबात। त्यामुळे हा पॉईंट किमान दररोज तर पोलीस द्यायलाच पाहिजे तिथे 2 ते 3 तरी। आणि इथली ज्या पार्ट्या होणाऱ्या पार्ट्या बंद करून इथे 6च्या नंतर पूर्णपणे पर्यटक आतमध्ये सोडू नयेत अशी आमची सगळ्या ग्रामस्थांची नम्र विनंती आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यातूनही हजारोंच्या संख्येनं पर्यटक आंबोलीला भेट देत असतात। त्यामुळे पार्किंगचीही मोठी समस्या इथे निर्माण होतीये। वीकेंडला जवळपास 20 ते 25 हजार पर्यटक इथे येत असतात। मात्र सुरक्षेसाठी अवघे 5 ते 10च पोलीस या ठिकाणी तैनात असल्यामुळे तेही बघ्यांची भूमिका घेण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीयेत। त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन आंबोलीची खास ओळख टिकवून ठेवण्याची गरज आहे। सिंधुदुर्गहून विकास गावकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।